प्रभु रामचंद्र भगवान की जय। रावणे सीता हरितान तव जटायुवन क्रीडे गेला होता, ऐकोनी जानकी आक्रंदतांस वेगता तो आला। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु रामचंद्राला त्या ठिकाणी शरण जाऊन त्या ठिकाणी श्री गणेशाला वंदन करून नाथबाबाला वंदन करून त्या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात करते। त्या ठिकाणी कथा चालली की रावण असणारा प्रभू रामचंद्राच्या अर्धांगिनीला अर्थातच माता सीतेचं हरण करण्यासाठी आलेला आहे आणि तो आपल्या माता सीतेला घेऊन चाललेला आहे। मग काय झालं, राजा रावण सीता मातेला घेऊन जात असताना जटायू महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना बघितलं आणि ते धावत आले आणि त्या ठिकाणी म्हणतात की रावणा, माझ्या आईला तू घेऊन जातोयस का? मग त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्यावेळेस रावण माता सीतेला घेऊन जात होता त्यावेळेस जटायू महाराज कुठे होते? तर ते वन क्रीडा करण्यासाठी गेले होते असं त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात। त्रैलोक्य राजा श्री रघुनाथन, मी जटायू श्रीराम भक्त, तू रावणाती उन्मतन सीतेसी हात लाविला। आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की बाबा, त्या ठिकाणी जटायू महाराज म्हणतात की तू असणारा एक राजा आहेस रावणा, पण माझा भगवंत माझा प्रभू रामचंद्र असणारा या त्रैलोक्याचा राजा आहे आणि या त्रैलोक्याधीश असणाऱ्या माझ्या प्रभू रामचंद्राच्या पत्नीला तो हात घातला, तिचा हरण करतोयस, हे अजिबात मला जमणार नाही। पर्वत प्राय महाबळीन, मी असताय वनस्थळी, केविनी सील जनक बाळीन, रण रांगोळी मी करीन। अरे रावणा, अरे मी असणारा पर्वत प्राय अशा प्रकारचं माझं शरीर आहे, मी बल्लाढ्य अशा प्रकारचा मोठा पक्षी आहे आणि परत पक्षी तर आहेच पण भगवंत प्रभू रामचंद्राचे एक निष्ठावंत भक्त आहे आणि मी असताना असणार तू अजिबात माता सीतेला हात घालू शकत नाहीस, त्यांचं हरण करू शकत नाहीस असं त्या ठिकाणी ठामपणे आणि जटायूजी म्हणतात। पंचवटी आश्रमानी कटन, बैसले असता माझे मेट, तुझं कैसेनी फुटेल वाटण, महानष्ट तू परद्वारी। अरे रावणा, अरे असणारा या पंचवटीच्या ठिकाणी माझं मेट आहे, माझं घरट आहे, माझं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानावरती मी राहत असणार ना, तुला अजिबात असणार माता सीतेला घेऊन जाऊ देणार नाही का? अरे एवढा असणारा मी राखणदार आहे, तुझी अजिबात बाबत नाही माझ्या मातेला घेऊन आण जाण्याची। श्रीरामरायाची अंतुरीन, निहू पाहसी करून चोरी, चोरासी मी जीवे मारीन, तुझी उरो निधी। अरे रावणा, अरे तो असणारा प्रभू रामचंद्राच्या प्रिय पत्नीला चोरून घेऊन जातोस, मी अजिबात तुला ते कार्य तुझं सफल होऊ देणार नाही का? माझ्या भगवंताची पत्नी माझी असणारी आई आणि तिचं तू हरण करतोस, अरे मी तुझी उरी उरू देणार नाही, तुला नष्ट करेल का? माझी त्या ठिकाणी मातेला आणि तू घेऊन जातोस म्हणून। चोरापासी वस्तू जातन, सोडवणी करी घात, ती सीता सोडवणी थन, तुझा निपात करीन मी। अरे रावणा, जसं काही एखादा चोर असणारा एखादी वस्तू चोरतो आणि ती चोरलेली वस्तू असणारी आपण घेतो, घेऊन नंतर चोराचा काटा करतो, अगदी त्याचप्रमाणे रावणा मी तुझ्या जवळ ती सीता अगोदर बाजूला घेईल आणि तुला नष्ट करेल असं ठामपणे जटायूजी म्हणतात। 14 चौकड्याचे राज्य शिरीन, शेखी करो धामसी चोरी, जळो रावणा तुझी थोरीन, पापी परद्वारी महानष्ट। अरे रावणा, अरे तुला थोडीशी तरी असणारी लाज वाटू दे असं जटायू महाराज म्हणतात। काय म्हणतात? अरे 14 चौकड्याचं तुझं असणारं राज्य रे, पण आज असणार ते असणार त्याचा काहीच उपयोग नाही, तू आज परद्वारी आहेस, पापिष्ट आहेस का? तू आज माता सीतेचं हरण केलेस, आज तुला एवढ्या मोठ्या राज्यामध्ये काहीच कमी नव्हतं, पण तू आज परस्त्रीला हात घातलास, तू आज नष्ट होतोयस असं या ठिकाणी जटायूजी म्हणतात। हो त्रैलोक्य स्वामी श्री रघुनाथ, त्याची चोरणी नेता कांता, तुझ्या करीन निपाता, जीविस देठ व्रतांक। अरे रावणा, माझा प्रभू रामचंद्र माझा भगवंत असणारा या त्रिभुवनाचा राजा आहे आणि या राजाची राणी असणारी माता सीता, त्या सीतेचं तू हरण करू पाहतोस, तुझं असणार अजिबात हे कार्य पूर्ण होणार नाही, माझ्या भगवंताच्या पत्नीला मी तुला नेऊन देणार नाही, तुला थोडीशी तरी असणारी लाज वाटू दे।
मी तुझा असा निपांत त्या ठिकाणी करीन, तुला मी असं मारेन की ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला जी काही असणारी पिकलेली फळं असतात आणि ती वाऱ्याने सदेट असणारी गळून खाली पडतात, तसं असणार तुला मी मारेन, असं जटायू यानं रावणाला म्हणतात. हो जैसी का परिपक्व फळे सदेट झडती वायू बळे, तैसी तुझी कंठनाळे दाही शिरकमळे छेदिन. अरे रावणा, अरे जसं काय असणाऱ्या झाडाला फळं पिकावीत आणि एक असणारी वाऱ्याची झुळूक यावी आणि ती फळे असणारी टपाटप अशा प्रकारे झाडावरून खाली पडावीत, अशाच प्रकारे असणारे तुझी जे काही दाही शिरकमळ आहेत ना, जे काय तुझे मुंडके आहेत ते मी असणारे एक एक असणारे नकानं खुडून असणाऱ्या बाजूला काढेल. रावणा, तुझा निपात करील माझ्या माता सीतेला आणि तू घेऊन जातोयस म्हणून. हो जटायू पक्षमात दुर्धर नाचले रावणाचा रहनवर, मागे ओसरले रथाचे खर तव दशशिर शोभला. आणि त्या ठिकाणी त्या जटायूचं आणि रावणाचं युद्ध सुरू झालं. जाऊनच असणारा ते असणारे पंखानं झडप घालायचा, त्या ठिकाणी जटायू त्या रावणाला नखानं मारायचा, चोचा मारायचा आणि मग असणारं त्या ठिकाणी आता रावणाला असणारी भीती वाटू लागली. त्या रावणाच्या जे काही रथाची असणारी गाढव होती ती गाढव सुद्धा भिली आणि तो रथ आता मागं मागं सुरकू लागला. खूप असणारा असा त्या रावणाला आता राग आला. कोणाचा? जटायूचा. धनुष्यवाहोनिया गुण जटायू लक्षोनिया पूर्ण, नाळिक नाराचांचे वर्षबाण युद्ध दारुण मांडिले. आणि त्या ठिकाणी राजा रावणाला राग आला आणि रागाने असणारा रावण धनुष्य काढला, धनुष्याला दोरी लावली आणि त्या ठिकाणी बाणापाठी बाण नाळीकरण नावाचे बाण असणार त्या रावणानं त्या जटायूवर त्याला सोडायला सुरुवात केली आहे. हो तुझ्या शस्त्रांचा कडकडाट नखी पाखी करीन पीठ, माझी चंचू अति तिखट दाही कंठ छेदिन. आणि त्यावेळेस असणार त्या रावणाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये रावणाने एकापाठी एक असणारे बाण सोडायला सुरुवात केली. पण जटायू डगमगले नाही. जटायू म्हणतात की रावणा, अरे तू जरी असणारा एक एक बाण सोडता असला तरी माझी चोच खूप तिखट आहे, माझे असणारे ते जे काही पंख आहेत हे अतिशय असणारे दणकट आहेत, माझ्या नखामध्ये खूप बळ आहे, तू जे काही असणारे त्या ठिकाणी बाण सोडशील त्या बाणाचा मी निश्चित निपात करेल आणि हे रावणा, अरे तुला नष्ट केल्याशिवाय मी राहणार नाही. हो रे मी जटायून भेटता रावण तुझी प्रतापता, हिरोनी नेता श्रीरामकांता तुझ मी आता मारीन. अरे रावणा, अरे असणारा तू परद्वारी एक पापिष्ट आहेस आणि असणारा या सीता मातेच्या त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये कोणीही नसताना तू गुपचूप आलास आणि माते सीताला घेऊन चाललास. पण मी आता या ठिकाणी जटायू आहे आणि त्या ठिकाणी मी असताना तू माझ्या माता सीतेला घेऊन जाऊ शकत नाहीस असं त्या ठिकाणी आणि जटायू म्हणतात. हो रावण कायचे बापुडे 10 तोंडाचे जड किडे, हानोनिया चंचवाडे सर्वत्र हाणे फोडीन. आणि जटायू म्हणतात की रावणा, अरे तुझ्यात अजिबात असणारं बल नाही आणि जर तू जर बलवान असतास, बलिष्ठ असतास तर तू असणाऱ्या माता सीतेला त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये कुणी नसताना घेऊन गेला नसता. तुझ्यामध्ये शक्ती नाही, तू पराक्रमी नाहीस आणि म्हणून त्या ठिकाणी तू गुपचूप असणाऱ्या माता सीतेला घेऊन जायला लागलास. पण हे रावणा, अरे ऐक, तुला असणारा मी आता जाऊ देणार नाही. माझ्या त्या ठिकाणी चोचीनं, माझ्या नखानं, माझ्या पंखानं असणार तुझ्यासोबत युद्ध करील, तुला मी हरवील, तुझा निपात करील. हो चोरिता श्रीरामाची कांता, कीर्ती पाळी अपकीर्तिता, पापी शक्ती गेली लंकानाथा, तुझ मारिता क्षण न लागे. अरे रावणा, तू असणारा खूप बल्लाढ्य, खूप पराक्रमी होतास, खूप नामांकित होतास, तू असणारा खूप मोठा होता, शौर्य धैर्य तुझ्याजवळ खूप काही सगळं होतं, खूप बुद्धिमान होतास. पण रावणा, आता हे यश तुझ्याकडे राहिलेलं नाही का? तू
त्या ठिकाणी पापाचरण केलंस तू. त्या ठिकाणी माता सीतेला हात घातलास, माता सीतेचं हरण केलंस. ही एक तुझी पाप बुद्धी आहे आणि तू पाप केल्यामुळे असणारी तुझी यश कीर्ती त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. आता तू पापिष्ट झाला आहेस आणि या पापामुळे आता मला तुला क्षण सुद्धा लागणार नाही मारण्यासाठी, असं त्या ठिकाणी जटायू महाराज आणि रावणाला म्हणतात. हो पापे झालासी निर्वीर्य, तुझा युद्धी कैच धैर्य, मारण या राक्षस सर्व, श्रीराम कार्य साधिन. अरे रावणा, अरे तू असणार खूप अशा प्रकारचं मोठं पाप केलंस आणि या पापाचं प्रायश्चित्त म्हणजे तुझं सगळं असणारं यश कीर्ती शौर्य धैर्य हे सगळं असणारं धैर्य नष्ट झालेलं त्या ठिकाणी आणि त्यामुळे तू निर्वीर्य अशा प्रकारचा झालास. मला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही, कुठल्याच प्रकारची जास्त शक्ती उपयोग करण्यात त्या ठिकाणी गरज पडणार नाही तुला मारण्यासाठी. मी तुझा असणारा निपात करी आता आणि मला हे असणारे काम सोपं झालेलं आहे तुला मारण्यासाठी. का तुझी कीर्ती असणारी त्या ठिकाणी पळून गेली आहे, तू असणारा अपकीर्ती झालेला आहेस आणि म्हणून. हो रावण वर्षे दुर्धर बाण, जटायू पाखी उडवी पूर्ण, बाण प्रताप झाला क्षीण, रागे रावण शोभला. आणि त्या ठिकाणी रावणाचा आणि जटायूचा असणारं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. रावण असणारा एकापाठी एक अशा प्रकारचे बाण सोडू लागला आणि त्या ठिकाणी त्या बाणाला प्रतिकार करण्यासाठी इकडे असणारे जटायूनं चोचीनं असणारे बाण उडू लागले, पंखानं असणारे ते बाण उडू लागले त्या ठिकाणी आणि दोघांचं अशा प्रकारचं खूप असणारं मोठं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. हो जटायू पाखांच्या झडाडी, विसा हातावळे वेंगडी, दाही शिरे कापती गाढी, धनुष्य ओढीन ओढवे. आणि त्या ठिकाणी जटायू आणि रावण यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये असणारं रावण असणाऱ्या बाणापाठी बाण सोडू लागला, पण असणारं रावणाची शक्ती त्या जटायूच्या समोर अजिबात चलत नव्हती. काय चलत नव्हती? त्या ठिकाणी जटायू खूप बल्लाडे होता, बल्लाडे तर होताच पण प्रभू रामचंद्राचा भक्त होता. सतत असणाऱ्या मुखामध्ये रामनामाचं चिंतन होतं, राम श्रीराम जय राम जय जय राम, आणि त्यांना असणारी त्या नामातून एक ताकद भेटत होती. मग असणारा हा पापी रावण होता आणि या पापी रावणाचं त्या ठिकाणी युद्ध आणि पुण्यवंत असणाऱ्या त्या जटायू महाराजासोबत होतं. पण आता असणारं त्या रावणाची खूप क्षीण झाली शक्ती. आता रावणाला काय करावं हे कळत नव्हतं. जे काही रावणाचे 10 मुंडके होते ते असणारे थर थर अशा प्रकारचे कापत होते. भीती वाटू लागली, अंगाला असणारा घाम फुटला, भीती वाटू लागली जटायूची. अशी फजिती राजा रावणाची होऊ लागली. हो जटायू पक्षांच्या वरता, आवर्ती पडले लंकनाथा, पुढे ढळो निधी रथा, आती विघाता पेटला. रावणाला बाण सोडावा, त्या ठिकाणी जटायूने त्याचा निपात करावा. आता रावणाला वाटू लागलं माझी शक्ती खूप क्षीण होत चालली, आता मी काय करू, म्हणून त्या ठिकाणी आता रावणाला भेद्र सुटलेलं आहे त्या ठिकाणी. हो रावण पावला कांत, जटाई ढळो निधी रथा, मागोनी आल्या श्री रघुनाथा, माझ्या घाता तो करील. आणि त्या ठिकाणी आता रावणाला भीती वाटू लागली की बाबा हा असणारा जटायू जो आहे तो मला आता ऐकत नाही, या जटायूची खूप मोठी शक्ती आहे, आता मी निर्वीर्य झालो, आता मी काही करू शकत नाही. म्हणून असणारे त्या रावणाची एक असणारी चिंता वाटू लागली की बाबा आता तर असणार हे युद्ध सुरू, युद्धामध्ये तर मला आता शक्ती राहील नाही, मला खूप त्रास होतोय, मला भीती वाटते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आता प्रभू रामचंद्र आले तर माझं काही खरं नाही. हा पुढे असणारा जटायू मागून जर भगवंत प्रभू रामचंद्र आले तर आता असणारा त्या रावणाला पुढे वीर आणि माग आड झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हो मारीच बोलला सत्य वचन, करू जाता सीता हरण, आम्ही दोघे पाव मरण, ते प्रमाण दिसत आहे. आणि त्या ठिकाणी आता रावण त्या ठिकाणी स्वतःच्या मनात विचार करते की बाबा मारीच मामा म्हणला होता ते अगदी खरं होतं. कारण मारीचनं सांगितलं होतं की बाबा
असणार हे ज्यावेळेस एवढं लहान होतं त्यावेळेस मला तिकडे आलं होतं विश्वामित्र ऋषी सोबत आणि त्याने एक बाण मारला तर माझा भाऊ असणारा सुभाष जो काय असणारा सुभाऊ होता तो मृत्युमुखी पडला आणि मला एक बाण लागला तर मी सद्भक्तीला लागलो. हे रावणा तू असणार त्या प्रभू रामचंद्राच्या वाटेला जाऊ नको. मग म्हणलं आता सुभाऊ तर गेला आणि त्या ठिकाणी मारीचही गेला, आता नक्कीच माझा नंबर आल्याशिवाय राहत नाही म्हणून अशी भीती रावणाला वाटू लागली. हो नाही इंद्रजित कुंभकर्ण नाही साह्य सैन्य प्रधान मज मारिता राखेल कोण अति उद्विग्न लंकानाथ. आणि त्या ठिकाणी रावणाला आता खूप वाईट वाटू लागलं. रावण विचार करतोय मनोमन की आता मी काय करू. आता असणारा हा जटायू जो काय खूप विघाताला पेटलेला आहे. आता माझी खूप फजिती होते. आता पुढं वीर आणि माग आड झाल्यासारखी परिस्थिती रावणाला वाटते की माझी झाली. का झाली. मागून प्रभू रामचंद्र जर आले तर असणारा पुढं जटायू. आता मी काय करू. नाही बिभीषण सोबत नाही कुंभकर्ण आहे नाही माझा मुलगा इंद्रजित आहे. आता मी काय करू. कोणीच असणार माझे पंत त्या ठिकाणी प्रधानजी नाही कुणीच नाही आणि म्हणून दुःख त्या ठिकाणी त्या रावणाच्या मनाला वाटू लागलं आहे. अति प्रयासी सीता हाता पावल्या लंके आतोंता तेथे येऊन शके रघुनाथा दुर्घट पंथा क्रमेना. आणि त्या ठिकाणी रावण मनोमन विचार करतोय की बाबा मला खूप मेहनत करावी लागली खूप कष्ट घ्यावं लागले. का तर या सीतेचं हरण करण्यासाठी बुवा बना लागलं गोड गप्पा मारावं लागल्या ते भगवान नेसा लागलं दाढी मिशा वडवा लागल्या काय नाही करावं लागलं तेवढं करावं लागलं. पण आज हे सगळं जे काही सगळं असणारं केलं होतं कष्ट केलं होतं या कष्टावरती आता पाणी फिरल्याशिवाय राहत नाही. खूप दुःख वाटतंय रावणाला की खूप प्रयासी आली सीता. आता खूप प्रयत्न केले त्यावेळेस ही असणारी सीता सापडली आणि आता जर असणार प्रभू रामचंद्र आले तर माझं खूप असणार अवघड होतंय असं रावणाला वाटू लागलं. हो लंका दुर्ग आणि गूढ भोवता समुद्राचा गड श्रीराम मानवी अति जड मार्ग अवघड कंठेना. कसं तरी असणार माझं हे कार्य सिद्धीला जात होतं. मी सीतेला त्या ठिकाणी तिचं हरण केलं होतं आणि मी आता गुपचूप असणारा त्या लंकेमध्ये घेऊन जात होतो कारण की असणारा त्या लंकाचं दुर्गम असणारा पथ त्या ठिकाणी आहे. त्या लंकेवर असणारा मानवी जड असणारा जो काही मनुष्य आहे जे काही माणसं आहेत ती असणाऱ्या लंकेमध्ये जाऊ शकत नाही कारण जे काही त्या ठिकाणी मायावी लोक आहेत जे काही राक्षस आहेत किंवा जे काही देवदेवता आहेत फक्त तेच असणाऱ्या लंकेकडे जाऊ शकतात. का तर तिथं असणारा खूप मोठा समुद्र आडवा होता आणि या समुद्राचं उल्लंघन करण्याची कोणामध्येच ताकद नव्हती असं रावणाला वाटू लागलं. आणि रावणाला वाटतं की या ठिकाणी मी जर एकदा का माता सीतेला घेऊन गेलो तर त्या ठिकाणी आता कुणाचीच त्या ठिकाणी हिंमत होऊ शकणार नाही तिथं लंकेमध्ये येण्यासाठी. पण हे तर आता अगदी अवघड होऊन त्या ठिकाणी बसलेलं आहे. आता मध्येच मला या जटायून अडवलेलं आहे. हो परी प्रस्तुत जटायू दारुण दृढ ओढवले विघ्न हे शंकरे करावे निवारण लंका भुवन तो पाओ. आणि त्या ठिकाणी आता रावणानं खूप विचार केला पण आता काहीच युक्ती सुचत नव्हती. त्यावेळेस असणारा त्या रावणाला एक युक्ती सुचली की त्यांनी असणारा त्या शंकराचं त्या ठिकाणी चिंतन करायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की आता या संकटातून जर मला कोणी बाजूला काढत असेल ते असतील महादेव पार्वती आणि त्यांनी असणारा त्या महादेवाला असणारा नमन करायला सुरुवात केली की हे शंकरा हे महादेवा मला तुम्ही असणाऱ्या संकटातून बाजूला काढा कारण पुढं प्रस्तुत असणारा तो जटायूनं माझी वाट अडवली आणि तुम्ही असणारे मला काहीतरी युक्ती सुचवा की त्या युक्ती सुचल्यापासून असणारं मी या सीतेला लंकेमध्ये घेऊन जाईल. हो पुढे जटायू मार्ग रोधन मागोनी आलिया श्री रघुनंदन माझा घेईल तो प्राण घाके रावण धुकधुकी. आणि असणारा त्या रावणाला खूप धुकधुकी होऊ लागली खूप भीती वाटू लागली की जर असणारा मागून जर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आले तर माझं काय होईल. पुढे तर असणारा हा बाबा जटायू आहे
मग मी आता काय करू, माझी खूप बिकट परिस्थिती झाली. म्हणून हे शंकरा, हे महादेवा, अहो तुम्ही तरी असं काहीतरी मला मदत करा, असं रावण त्या ठिकाणी एक विनंती एक असणाऱ्या त्या शंकरला करतायत. होय केची वेळे शतबाण जटायु ते विधी रावण येरी चुकविले तळपोन आला कोपन झडपीत. आणि त्या ठिकाणी रावणानं आता असणारा एकाच त्या ठिकाणी बाणाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी 100 बाण सोडली जटायूवरती. आणि जटायूनं काय केलं असणार, ते 100 बाण असणारे त्या ठिकाणी चुकवले आणि ते 100 बाण असणारे आकाशात उडून गेले. आणि मग असणाऱ्या जटायूला खूप राग आला, कारण की रावणानं 100 बाण एखाद्या जटायूवर सोडल्यानंतर त्या ठिकाणी जटायूला खूप राग आला आणि जटायू असणाऱ्या 2 पंखानं झडप मारली रावणाला आणि रावण झोडपला. हो रावणाच्या धनुष्यावरी मुक्ता फळांच्या झालरी सुवर्णबद्ध मणिमय मंजरी घेऊन करी विंदित. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की त्या रावणाचे बाण असणारे सोन्याचे होते. त्या ठिकाणी त्याला असणारे मुक्ता फळाच्या त्या ठिकाणी झालरी होत्या, मणिमय खूप सुंदर त्या ठिकाणी सोन्याचे होते, त्याच्यावर मोती होते. अशा प्रकारचे ते बाण असणारे घेऊन तो रावण त्या जटायूवरती सोडत होता, असं त्या ठिकाणी नाथबाबांना म्हणतात. हो जटायूने सवेग पाखी रावण झडपिला दाही मुखी चाप छेदनी सांडिले नखी मुकुट मस्तकीचा पाडिला. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या जटायूला खूप राग आला आणि रागानं असणाऱ्या त्या जटायूनं त्या रावणाला झोडपायला सुरुवात केली. असणाऱ्या त्या रावणाचा असणारा मुकुट पाडलेला आहे, त्याच्या हातातला धनुष्य खाली पाडला आणि असणारे बकाबक असणारे हाणायला जटायूनं रावणाला सुरुवात केली. सवेची ध्वज छेदिला चांगण शशांक छत्राचा केला भंग रावणाचे अंग प्रत्यंग नखी सवेग विदारी. आणि त्या ठिकाणी त्या जटायूनं काय केलं तर त्या ठिकाणी रावणाचा असणारा तोंड त्या ठिकाणी झोडपलं, त्याचा मुकुट असणारा खाली पाडला. जे काही असणारा शशांक नावाचा जे काही असणारा त्याचा रथावरती जो काही ध्वज होता, जे काही म्हणजे झेंडा होता, जे काही छत्र होतं, जे काही असणारं छत्र होतं, छत्र असणारं खाली पाडलं. खूप अशा प्रकारची विटंबना आणि त्या रावणाची जटायूनं केली. जटायू पक्ष वातावर्तन रावण चळचळा कापत चंचोनी धरोनी अर्थन गगनात उचलिला. आणि त्या ठिकाणी जटायूनं काय केलं असणार, त्या रावणाला खूप अशा प्रकारचं झोडपलं, त्याचा धनुष्य पाडला, त्याचा असणारा मुकुट पाडला, छत्र पाडला, असणारा ध्वज पाडला. आणि आता काय केलं जटायूनं, तो जो काही असणारा रथ होता, तो रथ असणारा चोचीमध्ये धरला, गर 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 अशा प्रकारचा भिंगवला आणि वरून असं दंड खाली सोडून दिला. मग सीता धरुणी पोटासी रावण उडी टाकी वेगेसी पिशाच वदन खर रथासी नखाग्रेसी मारिले. आणि त्या ठिकाणी आता रावणाला वाट लागलं की बचनेवाली की जय हो. मग रावणानं काय केलं, सीतामातेला पोटाला धरलं आणि त्या रथातून खाली उडी टाकली. मग जटायूनं काय केलं असणार, ते काय असणारे जे काही रथाचे असणारे जे काही खरं होते म्हणजेच असणारे जे काही गाढव होते, त्या गाढवाला नखाने बुचकुरे ओढले आणि त्यांना मारलं, असं नाथबाबा म्हणतात. ते थोनी टाकिता रहन वरण सारथी वारू वेसी शतचूर दणका दुमदुमले अंबरन दश शिर चरी कापे. आणि त्यावेळेस काय झालं असणार, तो रथ असणारा गर गर फिरून असणारा त्या भूमीवरती दान दिशेने आपटला. त्यावेळेस असणार त्या रथाचे त्या सारथ्याचे 100 अशा प्रकारचे तुकडे झाले, असं नाथबाबा म्हणतात. मुहूर्त केला छत्रपातन भंगिले चाप भंगिला रथ रावण केला हताहतन धन्य पुरुषार्थ जटायूचा. आणि त्या ठिकाणी असताना आता रावण चळ अशा प्रकारचा कापू लागला, भीती वाटू लागली त्या जटायूची. कारण रावण म्हणू लागला की असं गिराईक मला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीच भेटलं नव्हतं. कारण जिथं कुठं युद्ध करायचं तिथं मायावी युद्ध करायचा रावण आणि तिथून जिंकून यायचा, पण याच्याजवळ मायाही चालत नव्हती, काहीच चालत नव्हतं. आता रावणला खूप भीती वाटू लागली, कारण छत्र गेलं, चामर गेले, त्या ठिकाणी माझे गाढवं गेले, सारथी गेला, रथ गेला, सगळं गेलं. आता त्या ठिकाणी रावण हातोहात म्हणजे अतिशय मोकळा झाला, हातात शस्त्र सुद्धा राहिलं नाही. आता असणाऱ्या त्या रावणाची खूप बिकट परिस्थिती, खूप स्थिती वाईट त्या ठिकाणी झाली. देखोनी जटाई साठपन स्वर्गी देव आणि ती प्रताप धन्य धन्य जटायूचे तपन केला प्रताप रामकाजी. आणि त्या ठिकाणी असणारा आता त्या जटायूचा त्या ठिकाणी जय जयकार होऊ लागला.
लागला. खूप असणारा प्रताप त्या ठिकाणी मोठा आहे. देव सुद्धा असणारे त्याचं वर्णन करू लागले की खरोखरच जटायूचा खूप मोठा पुरुषार्थ आहे. कारण ज्या रावणाला आजपर्यंत कुणीच हरवलं नव्हतं, कारण ज्या रावणाला आज असणारे 33 कोटी देव असणारे त्या ठिकाणी बंदिस्त बनवले होते, त्याच्या कारागृहामध्ये होते, आणि आज त्याच रावणाची त्या ठिकाणी फटफजिती त्या ठिकाणी जटायूनं मांडलेली होती. म्हणून सगळेजण असणारे त्या जटायूचं त्या असणारं वर्णन करू लागले. खरोखरच खूप मोठा पुरुषार्थ आहे म्हणून. रावण विचारी चितान जटाई आली नजरे सीता ही सांडोनिया जाताना आली लघुता ही लोकी. आणि त्या ठिकाणी रावण म्हणतोय की आता मला या असणाऱ्या या जटायू सोबत युद्ध सुद्धा करणं होत नाही, कारण हा खूप पराक्रमी बल्लाडी आहे. माझी याच्या पुढे काहीच शक्ती चालत नाही. आणि त्या ठिकाणी या म्हणजे युद्धामध्ये मला माघार सुद्धा घेता येत नाही. मी जर माघार घेतली तर माझा खूप अपमान होईल, आणि मी सीतेला जर सोडून पळून गेलो तर खूप तिथं पण माझा असणारा बारीकपणा येईल. मी काय करू? कोणतीही जर गोष्ट मनाला घेतली तरी मला अपयशच वाटते. सहित पार्वती महेशान म्यांदोळीला गिरी कैलास आणि जिंकोनी कुबेरासन विमानास हरितले. आणि त्या ठिकाणी चोराला अभिमान कशाचा? चोरीचा. मग त्या ठिकाणी रावण स्वतःच्या मनाला म्हणतोय की मी असले आरोंदळीला गिरी कैलास, मी असणार त्या पर्वतावरती, ज्या पर्वतावरती असणार महादेव आणि पार्वती बसले होते, तो सगळा असणारा पर्वत मी गदगद अशा प्रकारचा लखलख हलवला होता. मी असणाऱ्या कुबेरासोबत युद्ध करून त्याचं असणारं ते विमान, पुष्पक विमान जे आहे ते हरून घेतलं. मी एवढा बलाढ्य त्या ठिकाणी शक्तिशाली आहे, आणि ही आज मला काय वेळ पाहायला भेटते. देवाची आम्ही तकोणी अद्यापी माझी बांधवणी त्याही माझी गर्व झाली केली रोकणी पक्ष. आणि त्यावेळेस रावण म्हणतो की अरे मी एवढा बलाढ्य, खूप मोठा भयंकर असणारा प्रतापशाली आहे, पण आज मला इतका कमीपणा पाहायला भेटतोय. माझा खूप अपमान त्या ठिकाणी होतोय. कारण एक असणारा एक त्या ठिकाणी जंगलामध्ये राहणारा एक पक्षी, आणि या पक्षानं असणारं माझी लायकी मला दाखवून दिली आहे, आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत मला युद्ध करणं होत नाही. हा खूप मोठा आहे, आता मी काय करू? म्हणून असणार तो रावण स्वतःच्या मनाला खंत व्यक्त करतोय. जटाई चंचो अति तिखट शस्त्र समुदाय केला सपाट या पासोनी न फुटे वाटण परम कष्ट रावणा. आणि त्यावेळेस असताना रावण म्हणतो की आता मी काय करू? या असणाऱ्या जटायूची चोच असणारी खूप तिखट आहे, याचे नख खूप भयंकर आहेत, पंखाचा झडप घातली तर खूप त्रास होतोय. आता मी काय करू? म्हणून असणार ती भीती त्या रावणाच्या मनाला वाटू लागली. भंगिले धनुष्य भंगिला रथ सारथी वारू केला घात विरती पदाती लंकनाथन मग कपटार्थ मांडिला. आणि असणारा त्या रावणाचा असणारा छत्रपात केला, मुकुटपात केला, ध्वज त्या ठिकाणी खाली पाडला, त्या ठिकाणी रथाची त्या ठिकाणी गाढव मारले, सारथी मारला, रथ असताना चाकाचूर केला. आता रावण हात रिकामा झाला. मग रावण आता म्हणतो की मी आता काय करू? धर्माला तो युद्ध करू शकत नाही, कारण की खरोखरच एखाद्या माणसाला जर एखाद्या माणसाचं जर काही खपत नसलं तर खरोखरच ते असणारे कपट प्रकार साधतात, कारण की त्यांच्यामध्ये हिंमत नसती की एखाद्या माणसाच्या मनगटाला, आणि खरोखरच एखाद्या माणसाला जर एखाद्या माणसाची बरोबरी होत नसली ना तर ते कपट प्रकार करतात. का? आज रावणाला त्या जटायू सोबत युद्ध करण्याची शक्ती नव्हती, सामर्थ्य नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी आता रावण कपट प्रकार करायला सुरुवात केली. पुढच्या ओळीमध्ये ऐका. राक्षसाची गुप्त स्थिती कडे घेऊन सीता सती रावण निघे खेचर गती गगनपंथी अति गुप्त. आणि त्या ठिकाणी आता रावणाने विचार केला की बाबा धर्माला युद्ध तर काही टिकत नाही, मग मला आता कपट प्रकार करावा लागेल. म्हणून असणारा खेचर गतीनं गुप्त त्या ठिकाणी गतीनं असणारा आता रावणाने सीतामातेला कडेवर घेतलं आणि वेगाने निघून जाऊ लागला लंकेकडे. परी जटाईशी अरुण भेटीन त्यासी सहज दिव्य दृष्टी तेने सीता नेता देखून दृष्टीने रावणा पाठी लागला. आणि त्या ठिकाणी रावण असणारा सीता मातेला कडेवर घेऊन जात असताना आता रावणाला वाटू लागलं की मी असणारा गुप्त गतीने जातोय आणि हे कोणालाच ठाऊक नाही, पण असणार जटायूशी अरुण भेटी. अरुणाचा मुलगा असणारा जटायू आहे आणि जटायूला सुद्धा असणारी दिव्य दृष्टी होती. मग जटायूने त्या दिव्य दृष्टीनं बघितलं आणि त्या रावणाचा पिछा केला. जटायू धावला सरोखी सबळ बळे निज पाखी रावण झडपिला दाही मुखी निविदारी नकी सर्वांग. आणि मग असणारा आता जटायूला राग आला. जटायू म्हणतात की बाबा धर्माने युद्ध नाही तर असणार याने कपट प्रकाराचं आचरण केलं. मग असणारे जटायूने असणारे उंच उडाले आणि अशी भयंकर अशा प्रकारची झडप असणारी त्या रावणावर मारली. दाही मुख
जे काही 10 मुंडके होते ते 10 मुंडके असणारे चपाचप असणारे झोडपिले आणि असणारी खूप अशा प्रकारची म्हणजे खूप अशा प्रकारचा भयंकर त्रास त्या जटायूने एका झडपेमध्ये रावणाला दिला. तिखट नखे दशशिरान सर्वांगी लागल्या रुधिर धारा देहांत मांडला दशशिरांचा हे दुसरा नाही कोणी. आणि जटायूने काय केलं असणारे झडप मारली, नुसती झडप मारली नाही तर जे काय असणारे ते नख होते त्या नखानं असणाऱ्या त्या रावणाच्या सर्व अंगावरती बुचकुरे ओढले आणि मग आता रावणाच्या सर्व अंगातून असणाऱ्या रुधिरधारा म्हणजे रक्त असणारं भळाभळ अशा प्रकारचं वाहू लागलं आणि मग खूप अशा प्रकारचा भयंकर त्रास त्या रावणाला होऊ लागला. रावणाला वाटू लागलं की आता नेमकं काय करू, कारण एवढा मार कधी खाल्लाच नव्हता. नके पाखे चंच तीक्ष्ण घाई घाई वटला रावण आता माझे न वाचती प्राण योद्धा दारुण जटायू. आणि मग त्यावेळेस रावण म्हणला की बाबा वाचवा वाचवा, कोणीतरी वाचवा, आता या जंगलामध्ये मला वाचवण्यासाठी कोणीच नाही, आता काय करू. हा असणारा खूप असणारा भयंकर क्रूर अशा प्रकारचा जटायू आता खूप माझ्या घाताला पेटलाय, आता मी काय करू, माझा निश्चितच निपात झाल्याशिवाय राहत नाही, मी काय करू. म्हणून असणारा आता रडू त्या ठिकाणी लागलेला रावण. जटायू तळपवणी आकाशीन केस उत्पाटी दाढी मिशी भेने रावण कासाविसीने जीविताशेसी सांडिले. आणि मग त्या ठिकाणी आता असणारा रावण त्या जटायूने खूप झोडपला, खूप मारलं, खूप त्रास दिला. मग आता रावणाच्या लक्षात आलं की म्हणले याला इतकं मारलं तरी म्हणले आता मला अजून इच्छा शिल्लक राहिली, म्हणले याच्या दाढ्या मिशा उपटतो, कारण त्या ठिकाणी हनुमंतराय तर असणार पुन्हा त्याच्या दाढी मिशा जाणार, पण यांनी काय केलं आधी उपटून घेतला. आपल्याला जर एक केस उपटला तर किती त्रास होतोय आणि असणारा त्या रावणाच्या दाढी मिशा असणार त्या जटायूने उपटायला सुरुवात केली आणि खूप असणारा त्रास त्या रावणाला वाटू लागलेला आहे. मारीच वाक्य सत्य भाषण करिता जानकीचे हरण अवश्य पावसील मरण ते प्रमाण दिसत आहे. आणि मग असणाऱ्या रावणाच्या लक्षात आलं की बाबा मामा म्हणला होता की आता सद्य प्रचिती मला त्याची आली. मामा म्हणला ते अगदी खरं होतं. मामाने सांगितलं होतं बाबा या बुवाच्या नादाला लागू नको, हा प्रभू रामचंद्र आहे, त्याची बायको सीता आहे, कारण त्या सीताच्या स्वयंवरामध्ये तू ज्यावेळेस गेला होतास तेव्हा धनुष्य घेऊन पालथा पडला होतास आणि आता वरतोंड करून त्याची बायको चोरायला निघालास, तुला जमणार नाही. आणि तिला जर तू चोरायला गेलास, तिचं जर हरण केलं तर सगुळ निर्दळन होईल, तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता रावणाला वाटू लागलं की मामा बोलला ते अतिशय खरं होतं, आता माझा प्राण गेल्याशिवाय राहत नाही. रावण म्हणे जानकीने तान जटावी करील माझ्या घाता भेने सांडोनिया सीतान होय पळत लंकानाथ. आणि मग असणाऱ्या रावणाला वाटू लागलं की मी जर असणाऱ्या सीतेला घेऊन पळून जाऊ लागलो तर हा जटायू मला काही सोडणार नाही, मला मारल्याशिवाय त्या ठिकाणी तो राहणार नाही. आणि मग तो म्हणला की आता आपण इथून पळून जाण्यातच आपलं भलं आहे. म्हणून असणारा तो रावण पळून आणि जाऊ लागला. जटायूने गांजले वनीन वेगी धावा पावा कोणी ऐसा रावण आक्रंदुनी सीता सांडून पळाला. आणि त्यावेळेस असणारा रावण आता आरडाओरडा करायला सुरुवात केली, मला धावा पावा, अरे कोणीतरी अरे या असणारा जटायूने मला खूप गांजलंय, मला खूप त्रास दिलाय, अरे मला खूप त्रास होतोय, कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. आणि म्हणून असणारा त्या रावणानं माता सीतेला कडेवरच खाली ठेवला आणि पळू लागला. तवा जटायू म्हणे लंकानाथान जरी तुई सांडिली सीता तरी तुझं न मारी सर्व थान जीवदान तुझे धले. आणि त्यावेळेस असणारा आता जटायू म्हणतात की कारण जे काही असणारे राम भक्त आहेत, जे वारकरी आहेत त्यांच्याजवळ असणारे दया असती, क्षमा असती. त्या ठिकाणी आता जटायू म्हणतात की रावणा अरे तू माझ्या माता सीतेला सोडलंस ना, तुला मी अभयदान दिलं, तुला मारणार नाही, अरे पळून जाऊ नकोस, तुझं माझं वैर संपलं का, माझ्या मातेला सोडलंस, तुला मी मारित नाही. रावणापासून जानकी सुटोनी झाली अति सुखी जटायू दाटू गाती लोकीन केवळ पक्षी म्हणून नये. आणि त्यावेळेस असणारे नाथबाबा म्हणतात की असणारा रावणापासून असणारे सीता माता सुटन मग रावण जाईल आणि असणारा जटायू खूप महापराक्रमी आहे आणि त्याच्यापासून असणारच त्या ठिकाणी सीता जाईल, रावण जाईल, असं तुम्ही मारू नका. जटायू असणारा खूप दुर्धर, खूप मोठा शक्तिशाली आहे आणि त्याबरोबरच असणारा एक निष्ठावंत वारकरी सुद्धा आहे. सीता हरण महापाप्यासी उपडोनी दाडे मिशांसी प्रायचित्त दिले रावणासी जटायू ऋषी धर्मात्मा. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की रावण असणारा एक वाईट कृत्य करत होता, एका परस्त्रीला त्याने हात घातला होता आणि म्हणून असणार त्याने खूप पाप केलं होतं आणि या पापाचं प्रायश्चित्त म्हणून असणारा त्या जटायूने असणार त्याची दाढी मिशा उपटली असणारा त्याला खूप भयंकर त्रास दिला. आणि खरोखरच अशा वाईट कर्म करणाऱ्या माणसाला निश्चितच त्या ठिकाणी त्याला म्हणजे
वाईट कर्म करण्याला त्याचं प्रायश्चित्त भेटलं पाहिजे, त्याला असणारी सजा आपण दिलीच पाहिजे. कारण रामायण फक्त ऐकण्यासाठी आणि एक मनोरंजन म्हणून नाही, तर खरोखरच रामायणाचा एक आदर्श घेतला पाहिजे. कारण त्या आताच्या असणाऱ्या चालू पिढीमध्ये असे खूप असणारे भयंकर आपल्याला पाहायला भेटते. जसं काही असणारं माता सीतेचं त्या रावणानं हरण केलं होतं, आज तीच परिस्थिती तुम्हाला आम्हाला पाहायला भेटते. आज लोक असणारे लहान मुली लहान बाळ सुद्धा बघत नाही, त्यांचं हरण करतात, त्यांना मारतात. मग मला कुठंतरी वाटतंय की असणाऱ्या जसं काही माझ्या जटायूनं, जसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एका अपराधाला असणारी शिक्षा दिली, तशी शिक्षा आज सुद्धा या कलियुगामध्ये प्रत्येक असणाऱ्या त्या आरोपीला, त्या असणाऱ्या गुन्हा करणाऱ्या झाली पाहिजे. जटायू सोडविता सीतेसी तव स्वर्गी हडबड देवांसी बंध निर्मुक्त नवे आम्हासी सीता लंकेसी नवचता. आणि त्यावेळेस असणारा आता रावण असणारा सुखी झाला. रावणाला वाटू लागलं की बाबा बरं झालं असणारा या जटायूने मला जीवदान दिलं, म्हणून एक प्रकारे त्या रावणाला सुख वाटू लागलं. माता सीतेला सुद्धा सुख वाटू लागलं की असणाऱ्या जटायूमुळे आज मी असणाऱ्या या बंधनातून मुक्त होते. जटायूला आनंद वाटू लागला की असणारं बरं झालं, माझ्या त्या ठिकाणी मातेला मी या क्रूर राक्षसापासून वाचवलं. पण त्या ठिकाणी स्वर्गामध्ये देवतांमध्ये हडबड निर्माण झाली, त्यांना असं दुःख वाटू लागलं. का ते म्हणले बाबा या जर रावणानं सीता मातेला नेलं नाही तर त्या ठिकाणी सीता जर लंकेमध्ये गेली नाही तर भगवंत प्रभू रामचंद्र लंकेमध्ये जाणार नाही, आणि प्रभू रामचंद्र जर लंकेमध्ये जाऊन रावणाचा नैराट केला नाही तर आम्हाला त्या ठिकाणी सुटका मिळणार नाही. म्हणून असणार त्या देवतांना स्वर्गामध्ये आम्ही दुःख वाटू लागलो. आयसे देवांचे मनोगतन तव रावण झाला सामचित्त मग होऊन या निज युद्धार्थ पाचारित जटायूसी. आणि त्या ठिकाणी स्वर्गामध्ये ती हडबड सुरू झाली, सगळ्या देवतांना दुःख वाटू लागलं. आणि त्यावेळेस असताना देवतांना हडबड सुरू झाली, तेवढ्यात असणार या रावणाच्या मनामध्ये एक त्या ठिकाणी कल्पना आली, आणि मग तो रावण सावध झाला. आणि मग नंतर जटायूला म्हणतोय की आता करायचं का आपण युद्ध. सीता होती मजपासीन तेने त्वा केले का सविसी आता युद्ध सावकासीन पुरुषार्थेसी करू दोघे. आणि त्या ठिकाणी आता रावणाने एवढा मार खाला, सगळं शरीर त्याचं रक्त भंबाळ झालं, त्याची दाढी उपटिली, मिशा उपटिल्या. आणि आता असणारा रावण म्हणतो की म्हणला अरे मास्ताना माझ्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य रे, पण म्हणला माझ्या काकाला सीता होती म्हणून म्हणला मला हातपाय हलता आले नाही, कारण म्हणला मला युद्ध करता आलं नाही. म्हणलं आता तिला मी असणारे खाली ठेवले आणि हे जटायू आता ये युद्धाला. गुंफेसे नसता श्रीराम लक्ष्मण शून्य मंदिरी रिघीक्षण देवी तो सीता चोरून पलायमान भयभीत. आणि मग असणाऱ्या रावणानं त्या जटायूला म्हणू लागला की माझ्या काकाला सीता होती म्हणून मला युद्ध करता आलं नाही. आणि मग त्यावेळेस असणारा जटायू म्हणतात की बाबा तुझ्या काकाला सीता होती म्हणून तुला युद्ध करता आलं नाही. मग शून्य मंदिरी श्वान रिघोनी, जसं समजा आपल्या घरी जर कुणी नसला आणि दोडी जर उघडी असली तर जसं घरात कुत्रं शिरतं आणि भाकरीची चवड घेऊन जाती ना, हा अगदी तशा प्रकारे तूच असणार त्या पर्णकुटीमध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी नसताना माता सीतेचं हरण केलंस. तू असणार एक चोरटा आहेस आणि मातेला चोरून घेऊ लागलास, आणि आता म्हणतोस की माझ्या काकाला सीता होती म्हणून मला युद्ध करता आलं नाही. अरे तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असतं तर युद्ध करून तू माता सीतेला घेऊन गेला असतास, पण तुझ्यात हे सामर्थ्य नाही, आता काय खोटं बोलतोस असे जटायू आणि रावणाला म्हणतात. तुझं कळते दादुले पण वेगी पळसे रामा भेन मजसी करू पाहसी रणंतरी अंगवन पाह तुझे. आणि त्या ठिकाणी रावणाला त्या ठिकाणी जटायू म्हणतो की अरे आता कसला असणार दादूला पण मला दाखवतोस, तुझ्या जर अंगामध्ये अंगवन असते तर तू असणारा प्रभू रामचंद्रासोबत युद्ध केला असतास आणि माता सीतेला घेऊन गेला असतास, पण तुझ्यामध्ये असणारी तितकी शक्तीच नाही, आणि आता काय म्हणतोस मला युद्ध कर. 10 शिरे 20 भुजान राक्षसांचा मुख्य राजा पक्षी पावला युद्ध पैजान बळस माझा वरिष्ठ. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की रावण असणारा राक्षसांचा राजा आहे, त्याला 10 मुंडके येतं, 20 हात येतं असा राक्षसांचा राजा. आणि त्या ठिकाणी पक्षी जो काय आहे पक्षीनाथ जटायूजी हे असणारा युद्ध दोघ जण करू लागले, तर त्यांच्या युद्धाचा संवाद डबल एकदा होऊ लागला. रावणाचे शस्त्र शरण पूर्वी जटायूंनी केले चूर आता निजांगे दश शिरण मुष्टी प्रहार हानो धावे. आणि त्या ठिकाणी असणारा नाथबाबा म्हणतात की आता रावणाचं आणि जटायूचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा युद्ध सुरू होऊ लागलं, पण आता रावणाकडे युद्ध करण्यासाठी काही सामग्री राहिलीच
काहीच नव्हते, कारण धनुष्य बाण मोडला, सगळं काय असणार सगळ्या त्याच्या शस्त्राचा नायनाट चाकासूर त्या ठिकाणी जटायूने केला होता. मग आता युद्ध करायचं कसं युद्ध करावं म्हणून असणारा त्या रावणानं आता असणार मुष्टी प्रहार अशा प्रकारच्या मुठी धरल्या आणि तो असणारा त्या जटायूच्या दिशेनं धावला. आयसा अति क्रोधे दशशिरण बळे हानिता कर प्रहार तव नखे विदारिला करण वेगे दुर्धर जटायू. आणि त्यावेळेस असणारा रावण असणारा त्या मुष्टी प्रहार असणारा दोन मुठी बांधल्या आणि धावत गेला जटायूला मारण्यासाठी. तेवढ्यात असणारा जटायूने असं पंख पसरले आणि खपकीनं असणारी झडप त्या रावणावर घातली आणि असणाऱ्या नखानं असं सगळं शरीराचं विदारण आणि त्या रावणाचं केलं. रागे हानिता दृढ लातन तव चंचू घाते करोती घात रावण केला असता वेस्तन मग लंकनात गजबजिला. आणि असणारा पुन्हा असणारा त्या ठिकाणी मुठीनं असणारा हाणत असताना रावणाला त्याच्यावर असणारा पुन्हा प्रतिकार केला त्या ठिकाणी जटायूनं. मग असणारा आता रावणाच्या लक्षाला रावणाला लात हाणू लागला आणि ज्यावेळेस रावणाला लात मारू लागला तेवढ्यात असणारा त्या जटायून असणारा चोचीनं असणारा त्याला दणका दिला, एक पुन्हा असणारा नख वरबडले, खूप त्रास द्यायला सुरुवात केली. आणि आता असणारा मग रावण गजबजला आणि रावणाच्या मनाला भीती वाटू लागली. ते म्हणलं बाबा बाबा हे काय गिरायक मला आता ऐकत नाही. तळपोनिया गगनी भरेन झडपा हानोनी दाही शिरे मस्तक भिदी चंचू चक्रेन मुखे नखाग्रे विदारी. आणि त्या ठिकाणी असणारा आता जटाने उंच भरारी घेतली आणि वरी उडाली आणि असणारे पुन्हा एकदा त्या रावणाच्या अंगावर झडप घातली, चोची त्याला मारल्या, नखानं असणार त्याला वर बाडलं. खूप वाईट अशा प्रकारची परिस्थिती त्या रावणाची निर्माण झाली. खूप त्रास द्यायला जटायूने सुरुवात केली. नकी पाखी चंचू धारेन रावणा लागले घाय वारे धाके धाके जिकडे सरेन तिकडे नखाग्रे मारे जे. खूप असणारा त्या जटायूने रावणाला मारायला सुरुवात केली. जिथं असं असणारा त्या रावणाच्या अंगावर कुठं जागा शिल्लकच ठेवली नाही. जिथं बघावं तिथं असणारे बुचकुरे ओढले, जिथं बघावं तिथं चोच असणे मारले असणारे. खूप असणारा आणि पुन्हा जटायू काय करायचे असणारे बुचकुरे ओढायचे, त्याच्यावर चोच हाणायचे, मग असणारे पंखाने वारा घालायचे. जखमीला जर वारा लागला तर किती त्रास होतोय. आणि अशा प्रकारची खूप परिस्थिती त्या असणारी वाईट त्या रावणाची निर्माण झाली. काय करावं, घाय वारा लागला असणार, धुकुधुकी त्या रावणाच्या मनामध्ये निर्माण झाली. आता काय करावं, आता काय करावं, चल चल अशा प्रकारचा कापू लागला रावण. जटायू पक्षांचा घातन रावण उडविला न भात गगनी भोवंडोनी आवर्तन पाडीला मूर्छित अधोमुख. आणि त्या ठिकाणी आता काय केलं असणार जटायूने पुन्हा असणारी वरी खूप मोठी भरारी घेतली. भरारी घेऊन असणारा तो परत एकदा रावण झुडपिला, गर गर अशा प्रकारचा भिरविला आणि पुन्हा असणारा जमिनीवर आदळला. आदळ्या असणारा रावणाला चक्कर आली. येथोनी पुरे पुरे रणन रावण दांती धरित्रन आकाली ओढवले मरण जटायू प्राण घातक. आणि असणारा रावण खाली तोंड करून असणारा बक्कीने असणारा जमिनीवरती पडला की तोंडात गवत गेलं त्याच्या. आता म्हणलं माझं काय खरं नाही. आता खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली. का असणाऱ्या जटायूने त्याला शिक दिली, म्हणला लावतोस का परस्त्रीला हात, चोरतोस का प्रभू रामचंद्राच्या पत्नीला, परस्त्रीकडे असणारा डोळा उचलून बघतोस का, म्हणू धरला, आतला दणदण हाणला. खूप असणारा आता व्याकुळ झाला. राम म्हणला आता काय करू कोण वाचवी. मी म्हणे हे पाखरून परी हा धीरवीर महाशुरू विसा भुजांचा केला चुरून अति दुर्धरू जटायू. आणि त्या ठिकाणी आता रावण मनोमन म्हणतो की बाबा आता मी काय करू. आणि मी तर म्हणलं होतं असणारा हे एक असणारा गिधाड पक्षी आहे, हा एक पाखरू आहे, याच्याने काहीच होणार नाही. पण आता मला सध्या प्रचिती आली की असणार हे पाखरू नाही, हा खूप धीरवीर मोठा धैर्य शौर्यवान प्रतापी असणारा एक योद्धा आहे. आता याच्या पुढे माझं काहीच चालत नाही म्हणून दुःखाने व्याकुळ रावण झाला. जटायूने लाविल्या सिकण दाही मुखे विमुख रावण पाडिला अधोमुखन जीवा संकट मांडले. आणि असणारा त्या जटायूने रावणला खूप त्रास दिला, खूप हाणला, मारला, चेचून त्या ठिकाणी मोकळं केलं. आणि रावण आता म्हणू लागला की मी काय करू, आता काय करू. माझ्या असणाऱ्या दाही मुखाचा चाकाचूर केला, माझ्या असणाऱ्या 20 त्या ठिकाणी हाताचा चाकाचूर केला. आता माझी सगळी शक्ती क्षीण झाली. आता मी काय करू म्हणून असणारा तो रावण स्वतःच्या जीवाला त्या ठिकाणी धकमुक करू लागला. नचले बळाची अंगवनन परम दुःखी झाला रावण मग करावया जटायू छळन कपट पूर्ण मांडिले. आणि असणारा रावणला वाटू लागला आता काय करू, आता कोणती युक्ती असणारी सादर करू. आता तरी माझं काहीच चालत नाही. त्या ठिकाणी शक्ती तर सगळी क्षीण झाली, शस्त्र
सगळे शस्त्र मोडून टाकले. त्या ठिकाणी आता माझ्या अंगावर दाखवली, त्या ठिकाणी हाताने पायाने युद्ध करायला सुरुवात केली, तरी सुद्धा आता हा बाबा मला काही ऐकत नाही. माझा शरीराचा चकनाचूर यानं केला जटायूनं. आता मी काय करू? मग असणारं पुन्हा त्या रावणाच्या लक्षात आलं की म्हणलं असणारं, कारण जात ती राक्षसाची होती. त्या राक्षसाच्या रावणाच्या लक्षात आलं की आता आपण कुठंतरी आपल्या कपट प्रकार त्या ठिकाणी सादर करूत. मग रावण म्हणे लवलाहीन, दोघे झुंजू उसिना घाई. तव जटायू म्हणे तुझं शक्तीच नाही, उसिने काय फेडशील. आणि मग असणारा आता रावण म्हणतो की जटायू आता आपण काय करू म्हणे, उष्ण युद्ध खेळू. एक तू मला बुकी मारायची, मग मी तुला मारायची. आम्ही लहानपणी खेळ खेळायचो बक्कम बुक्या. एक भावान बुकी मारायची आणि मग मी त्याला बुकी मारायची, आणि त्या बुक्या समजा उष्ण युद्ध आम्ही खेळायचो लहानपणी. आता जाऊ द्या. पण असणारा मग जटायूला त्या ठिकाणी रावण म्हणू लागला की आपण उष्ण युद्ध खेळू, तू मला एक मारायची मी तुला एक मारायची. मग जटायू म्हणला बाबा पालता पडलास, म्हणला तोंडात तयागव दिलं, तू उष्ण काय असं फेडशील. घाय हानिता सवर म्हण पळेन ढळत योद्धा परम. तू नेणसी युद्ध धर्मन व्यथाक्रम बळाचा. मग त्या ठिकाणी जटायू म्हणू लागले की बाबा अरे तू म्हणतोस उष्ण युद्ध खेळायचं, तुझ्यामध्ये त्या ठिकाणी पराक्रम काही राहिलाच नाही, तुझ्या अंगात अंगवण राहिली नाही, तू उष्ण फेडू शकत नाहीस, कशाच्या जीवावर तू माझ्यासोबत युद्ध खेळशील, असं त्या ठिकाणी जटायू रावणाला बोलतात. घालोनी श्रीरामाची आनन जटायूसी पुसी रावण. तुझे कोणी ठाई मरण सत्य संपूर्ण मज सांगे. आणि मग आता असणाऱ्या त्या रावणाच्या लक्षात आलं की म्हणला हा बाबा काही मला ऐकत नाही, याच्यासोबत जर इमानदारीनं धर्मानं जर युद्ध केलं तर माझाच असणारा नाही नाट होईल. मग कुठंतरी मला कपट प्रकार करावा लागेल. आणि मग त्यावेळेस असणारं रावणानं त्या ठिकाणी जटायूला म्हणायला सुरुवात केली. म्हणले प्रभू रामचंद्राची शपथ आहे तुला जटायू, तुझं मरण कशात आहे सांग मला. कारण भक्त असणारे भोळे असतात, भक्तांचा जास्त भाव असतो तो त्यांच्या भगवंतावरती. आणि आता प्रभू रामचंद्राची शपथ व्हायली की सांग तुझं मरण कशात आहे. मग असणार आता जटायू काय सांगतात ऐका पुढच्या ओळीमध्ये. पडलिया त्या कांतीन ओढिवल्या अंतगती. हरी भक्त सत्य न बोलतीन जाननी चिती पक्षीनाथ. आणि त्यावेळेस असणारा आता हा रावण असणारा एका इमानदारीच्या एका धर्माच्या गोष्टी बोलतोय. कुणासोबत? जटायू सोबत. स्वतः तर पापाचं आचरण केलं, दुसऱ्याची बायको चोरली, आणि पुन्हा असणाऱ्या धर्माच्या गोष्टी सांगतोय. कुणाला? जो धर्मात्मा जटायू, त्या जटायूला. आणि जटायूला म्हणतोय की हे जटायू अरे वारकरी खोटं बोलत नसते तर, आणि जे असणारे भगवंताचे भक्त आहेत ना, तू तर म्हणला प्रभू रामचंद्राचा निष्ठावंत भक्त आहेस आणि तू खोटं कधीच बोलू शकणार नाही. शबाग देवा, तू देवाचा भक्त आहेस, खोटं बोलू नको, देवाची शपथ वाहिली, तुझं मरण कशात आहे सांग. भावार्थ दावनी उदंडन मधुर शब्दी असत्य लंड. त्याचे मुख नरक कुंडन काळे तोंड तयाचे. मग रावण म्हणतो की अरे जे काही वारकरी ते खोटं बोलत नसते, ते लोकांची निंदा करीत नसते, तर खूप निष्ठावंत असते, तर परमार्थ दावनी उदंड. आणि त्या ठिकाणी रावण सांगतो की परमार्थ करणारे खूप भारी असते, असे असते तसे असते, तर खूप वर्णन करायला सुरुवात केली. जटायूला सांगतोय कारण की जटायू असणारे खोटं बोलू नये, जटायूनं खरं बोलावं. का तर तुझं मरण कशात हे ऐकायचंय, आणि असा कपट प्रकार साधूंच्या जटायूला मारायचे म्हणून. जटायू म्हणे रावणासीन जरी तू निज मृत्यू सांगसी, तरी मी सांगेन तुझं पासीन येरांचे नेम झाला. आणि त्या ठिकाणी रावण म्हणतो की जटायू अरे मी म्हणला तुला एकट्याला मरण विचारित नाही, माझं सुद्धा मरण कशात आहे तुला सांगतो. तो प्रभू रामचंद्राची शपथ तुला शपथ वाहिली ना, तू सांग तुझं मरण कशात आहे. आणि अरे म्हणला तू एकट्याच मरण मी ऐकत नाही, मी सुद्धा सत्य बोलतो, मी सुद्धा खरं सांगतो, माझं मरण कशात आहे. आपण दोघं नेम करू. हा जसं आपण त्या ठिकाणी नेम केला होता ना, एक बुकीत हाणायची मी एक हाणायची, उष्ण युद्ध खेळायचं. मग हे आहे माझं सुद्धा मी तुला मरण सांगतो, तुझं सुद्धा मला मरण सांग, असा दोघांमध्ये नेम झाला. घातली श्रीरामाची आनन तरी असत्य न बोले गेली या प्राण. दोही पाखी माझे मरण सत्य संपूर्ण वदे पक्षी. आणि त्या ठिकाणी असणारे जटायूची एक धर्मात्मा आहे, का प्रभू रामचंद्राचा निष्ठावंत भक्त आहे. कारण की भक्ताचं काय कार्य असतंय, कारण की स्वतःचा प्राण जरी गेला तरी असत्य बोलायचं नाही, खरंच बोलायचं, खोटं कधीच बोलायचं नाही. मग जटायूजी म्हणतात की मी खरं बोलतो, की जे काही माझे दोन पंख आहेत ना, त्या पंखामध्ये माझा प्राण आहे. एकदा का माझे हे दोन पंख तुटले की मी असणारा माझा प्राण सोडून जाईल.
असं त्या ठिकाणी सत्य वचन, एक सत्य जी काही खरी गोष्ट होती ती जटायूनं त्या रावणाला सांगितली. रावण छळवादी पातकीन, मृत्यू सांगे वामांगून अष्टक नखी, जटायू सांगे दोही पाखीन, युद्ध सात्विकी सत्यवादी. आणि त्या ठिकाणी नागबाबा म्हणतात की बाबा त्या जटायूनं असणारं त्या रावणाला सांगितलं की माझ्या या 2 पंखामध्ये माझं मरण आहे. पण रावणानं सत्य सांगितलं का? कारण त्यांनी हट्टी नटी कोटी कपटी असणारा तो त्या ठिकाणी रावण होता. रावणानं खोटं सांगितलं. रावणानं सांगितलं नाही की माझं मरण कशात आहे, खोटं सांगितलं. रावण म्हणला जो काही असणारा माझ्या डाव्या पायाचा अंगठा आहे त्या माझ्या अंगठ्यामध्ये माझं त्या ठिकाणी मरण आहे. माझा जर अंगठा त्या ठिकाणी छेदला तोडला तर असणारं माझं मी मृत्युमुखी पडेल, असं खोटं रावणानं त्या ठिकाणी सांगितलं. पण खरं कोण बोलले? जटायू जे खरं बोलले ते धर्मात्मा होते. एका प्रभू रामचंद्राचा निष्ठाभक्त होता आणि या निष्ठावंत भक्तानं खरं सांगितलं की माझं मरण माझ्या 2 पंखामध्ये आहे म्हणून. जटाई तळपोनिया देखन, छेदिले वामांगुष्ट नख, तव हातातळे आले पंखन, एरे निशंक उपडिले. आणि त्या ठिकाणी आता दोघांनाही एकमेकाचं मरण कळलं. जटायूचं मरण असणार त्याच्या 2 पंखामध्ये होतं. तर रावणाने सांगितलं की माझं मरण हे असणार आहे माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. मग दोघांमध्ये नियम झाला. मग असणार आता जटायूला वाटलं की खरोखरच मी जसं काही खरं बोललो तसंच हा रावण खरं बोलला असेल. कारण की आणि एक खरी गोष्ट म्हणजे असणारे जे काही खरं बोलणारे माणसं असतात त्यांना नेहमीच वाटतं की जसं मी खरं बोलतोय तसंच हा पुढचा व्यक्ती सुद्धा खरं बोलत असेल, पुढचा व्यक्ती सुद्धा इमानदार असेल. पण हे जग इमानदारच नाही. किती असणारे आपण लवती घेतली तर समोरचे लवती घेत नाहीत. मग रावणाने असणारे काय केला? त्या जटायूने असणारी उंच भरारी मारली आणि भरारी मारून असणार त्यांना आता वाटलं की मी आता रावणाचा पायाचा अंगठा तोडतो. त्यावेळेस असणार तो वाकला. तितक्यात असणार त्या रावणानं काय केलं? संधी साधली आणि त्या असणाऱ्या जटायूचे 2 पंख उपटायला सुरुवात केली. रावणाचा छेदिला गोटान, तेथे झाला वंढापट्टा, त्रिंबकीच्या निकट घाटान वंढापट्टा प्रसिद्ध. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की ज्यावेळेस असणार त्या जटायूने उंच भरारी घेतली आणि भरारी घेऊन असणार त्या रावणाचा असणारा डाव्या पायाचा अंगठाचं छेदन केलं, तो तोडला आणि तो अंगठा ज्या ठिकाणी तुटून पडला त्याला वंढापट्टा असे म्हणतात. त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या म्हणजे जवळच त्या ज्या ठिकाणी नाशिकच्या परिसरामध्ये अवंढापट्टा नावाचं एक ठिकाण त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे असं नाथबाबा म्हणतात. जटायू शयता मरण, पडल्या करीत श्रीराम स्मरण, नष्ट रावणे केले छळन, कुळ निर्दळन देखासी. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की ज्यावेळेस त्या रावणानं त्या जटायूचे 2 पंख असणारे त्या उपडले त्यावेळेस असणार आता जटायू त्या ठिकाणी जमिनीवरती कोसळून पडले पण असणारे रडले नाही. ते असणारे प्रभू रामचंद्राचं स्मरण करू लागले. श्रीरामाचे आदरे करिता स्मरण, निराशेष निमे जन्म मरण, त्याच्या चरण रिघोनी शरण, भवबंधन छेदावी. त्या ठिकाणी जटायू जे असणार त्या प्रभू रामचंद्राचं चिंतन करू लागले. राम 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 अशा प्रकारचा कंठी असणारे त्याच्या सारखं तोंडामध्ये असणारे प्रभू रामचंद्राचं भजन करू लागले. कारण त्या रावणानं असणारा त्याचा डाव साधला. त्या ठिकाणी जटायूला त्याने मृत्युमुखी पाडलं. आता मृत्यूच्या अर्थी दारातच असणार काही क्षणामध्ये काही वेळामध्ये तासामध्ये असणार आता जटायूचा असणारा मृत्यू होणार. पण त्या ठिकाणी जटायूनं आता म्हणतात की आता जरी झालं जे झालं ते झालं पण त्यांनी असणार त्या प्रभू रामचंद्राचं भजन करायला सुरुवात केली. छळवादी अति दुष्टन, परम पापी क्रिया नष्ट, परदारी अति पापिष्टन, भोगीशी कष्ट छळनाचे. आणि त्यावेळेस असणारे जटायूजी म्हणतात की हे रावणा, अरे तू माझ्याशी कपट केलंस, माझं छळन केलंस. कारण धर्मामध्ये युद्धामध्ये असणारा तू मला हरू शकला नाहीस म्हणून माझ्याशी खोटं बोललास आणि मला सांगितलंस की तुझ्या असणाऱ्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये तुझं मरण आहे. माझ्याशी खोटं बोललास, माझ्याशी चाल केलीस आणि माझं तू त्या ठिकाणी मला मारलंस. पण ऐक रावणा, अरे तू मला मारलंस, मला याच्यामध्ये दुःख नाही. तू एक परद्वारी एक पापिष्ट आहेस, तू एक राक्षस आहेस, तू खूप क्रूर आहेस आणि तू असणारं पापाचं आचरण केलंस, मात्या सीतेचं हरण केलंस. पण ऐक माझं, अरे तुला या पापाची सद्य प्रचिती भेटल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या कुळाचं सर्वत्र निर्दळन होईल का तू माझ्या माता सीतेचं हरण केलंस, तू पाप केलंस म्हणून. छळनाच्या कपटनिष्ठीन, जटायू मूर्छित पडला सृष्टी,
श्रीरामाच्या निज भेटीन आत्मा कंठी धरिलासे. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की रावणानं असणार त्या जटायू सोबत छळण केलं, कपटानं असणार त्याचं छळण केलं, त्याला मृत्युमुखी पाडलं आणि आता असणार जटायूनं असणारा कंठामध्ये प्राण धरला, राम 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 अशा प्रकारचं भजन करत असणारा तो रावण त्या ठिकाणी जटायू असणारा प्रभू रामचंद्राचं चिंतन करू लागला. मुखी श्रीराम नाम स्मरण चित्ती राम चिंतन नयनी श्रीरामावलोकन हृदय ध्यान श्रीरामाचे. आणि त्या ठिकाणी असणार आता जटायूचं शरीर पूर्ण राममय झालं. त्या ठिकाणी आता रावणाला जो काही शब्द जे काही ऐकू येत होतं ते फक्त राम रामच ऐकू येत होतं. डोळ्याला जे काही दिसत होतं ते फक्त राम राम दिसत होतं. मनामध्ये राम होता, ध्यानामध्ये राम होता, पोटामध्ये राम होता, सर्वत्र ते आता जटायूला राम राम दिसू लागलं आणि मुखामध्ये सुद्धा सतत प्रभू रामचंद्राचं भजन सुरू होतं. श्रीराम रूप देखे पाषाण श्रीराम रूप देखे तृण वृक्ष वल्ली वन उपवन देखे संपूर्ण श्रीराम. जटायू असणाऱ्या त्या जमिनीवर तडफड तडफड करीत पडला होता. पडलेल्या ठिकाणी त्या जटायूला झाडाकडे बघितलं तर झाडामध्ये राम दिसत होता, दगडाकडे बघितलं तर दगडामध्ये राम दिसत होता, गवताकडे बघितलं तर गवताकडे राम दिसत होता, आभाळाकडे बघितलं तर आभाळात राम दिसत होता. सगळी सृष्टी आणि असणाऱ्या त्या जटायूसाठी आज राममय झालेली होती. श्रीराम काजे विचिता प्राण श्रीराम कृपाळू आपण सर्व रूपे सोय संपूर्ण नालावर सोन भेटीसी. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की त्या जटायूनं असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये प्राण वेचला होता. प्रभू रामचंद्राचं कार्य होतं कारण की माता सीतेला तो क्रूर अशा प्रकारचा रावण घेऊन जात होता. मग प्रभू रामचंद्राचीच एक मदत त्या जटायूने केली होती. खूप कष्ट घेतलं होतं माता सीतेला सोडवण्यासाठी, पण त्या रावणानं कपट प्रकार साधला आणि छळून असणारा आज त्या ठिकाणी जटायूला त्याने मारलेला आहे. पण असणारा तो एक धर्मात्मा आहे. कोण जटायू असणार आहे? त्या जटायूला आज त्या प्रभू रामचंद्राची भेट होणार आहे. प्रभू रामचंद्राला सर्व संपूर्ण स्वरूप असणारा डोळे भरून आज जटायू पाहणार आहेत असं त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात. जटायूचे निज पोटी अंती श्रीराम देखावा दृष्टी देह पडता सोय सृष्टी नाला भेटी निज भक्ता. आणि त्या ठिकाणी आता जटायूला वाटतं जीव तडफड करतोय, पण त्या ठिकाणी कंठामध्ये प्राण धरलाय. माझा भगवंत कधी येतोय, माझा प्रभू रामचंद्र कधी येतोय, मला त्या भगवंताची भेट घ्यायची, मला अंती त्या भगवंताला बघायचंय. म्हणून असणारा त्या जटायूने प्राण त्या कंठामध्ये धरलेला आहे आणि म्हणून असणारा तो भगवंत तो प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्या जटायूला भेटायला येणार आहेत. हे आपण पुढच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी ऐकणार आहोत. पण नाथबाबा म्हणतात की एका भक्ताच्या हाकेला असणारा भगवंत धावलेला आहे, त्या जटायूला भेटायला आलेला आहे. रावण नव्हे माझा वैरी तो तव परमार्थ सहायकारी श्रीराम भेटविला चराचरी सुख सागरी सुखी केले. आणि त्यावेळेस असणारे जटायूजी त्या ठिकाणी म्हणतात की हा रावण माझा वैरी नाही. का वैरी नाही? तर याने मला मारलं, पण आज अंतकाळी मला भगवंत पाहायला भेटतोय. त्या भगवंताच्या मांडीवरती माझा जीव जाणार आहे. मला आज मोक्ष त्या ठिकाणी भेटणार आहे. माझं खूप चांगलं प्रारब्ध आहे. माझा रावण वैरी नाही. माझं आज कृत कल्याण त्या रावणानं केलंय का? मला आज अंतकाळी माझा भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी भेटतोय म्हणून. निज भक्तांचे मनोगतन पुरवू जाणे श्री रघुनाथ जटायू जन्म मरणातीत आनंद भरित सुखी केला. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की त्या ठिकाणी जो काही असणारा प्रभू रामचंद्र आहे हा भक्ताच्या हाकेला धावणार आहे, भक्ताचं त्या ठिकाणी सर्वांगी कल्याण करणार आहे तो. आणि म्हणून असणार त्या भगवंत प्रभू रामचंद्रानं जे काही जन्म मरणाचा जो काही फेरा होता, जे काही 84 लक्ष योनीमध्ये माणसाला त्या ठिकाणी हा जन्म झाला की तो जन्म, तो जन्म झाला की तो जन्म असं घेऊन असणार या सृष्टीमध्ये खूप असणारा गर्भवास त्या ठिकाणी सोसावा लागतोय, खूप कष्ट त्या ठिकाणी सहन करावं लागते. पण आज हे कष्ट असणारा आता जटायूला यापुढे कधी सहन करावं लागणार नव्हतं, कारण त्यांचा उद्धार त्या भगवंताच्या हातून आज होणार होता. एका जनार्दना शरण जटायू छळणे मधी रावण पुनरपी तो सीता हरण करेल आपण ते ऐका. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की प्रभू रामचंद्राची जी काही अर्धांगिनी जी काही माता सीता होती, नैवरी विन्न गंधर्वी न यक्षी न किन्नरी तयाना नारी सा सुशीला कृष्णाध्या रूपेण प्रतिमा भुवी
तया रूपांच भार्या तस्या पतिव्रता. त्या प्रभू रामचंद्राची जी काही पतिव्रता, जी काही पत्नी होती, तिचं असणारं या क्रूर असणाऱ्या रावणानं हरण केलं होतं आणि हरण करून तो तिला असणारा घेऊन चालला होता. पण जात असताना जटायू वाटेत आडवा आला, त्याच्यासोबत युद्ध केलं आणि युद्धामध्ये असणारा त्या जटायूचं छळण त्या ठिकाणी रावणाने केलं, छळून त्याला मारलेलं आहे. आणि असणारी ही कथा आपण त्या ठिकाणी ऐकलेली आहे. असं त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की आता पुढच्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्र असणारं त्या जटायूला भेटायला येतील. त्या ठिकाणी आता जटायू असणारं हे जे काही त्या ठिकाणी ते देहत्याग करणार आहेत, ते स्वर्गाला निघून जाणार आहेत, ही कथा आणि आपण ऐकणार आहोत पुढच्या उद्या. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एकाकार टीकाया जटायु छलनाधो नाम सप्तमाध्याय गोडा. प्रभु रामचंद्र भगवान की जय.